Hello student, I am Mr. Shelar RT, Mathematics Part 1st, Lesson 3rd, Arithmetic Progression. In this lesson, today discuss about the sequence and term in a sequence in the first slide. So, listen here carefully. In the first example, suppose 1, 2, 3, 4 are the serial numbers in a set of natural numbers. Then 1, 3, 5, 7, 9 are the odd numbers in a also set of natural numbers. Then in third example 1, 4, 9, 16, 25, 36 are the squares of a serial number in a set of natural numbers. In each above arrangement there is some relationship between any two consecutive numbers. Sequence is a collection of numbers arranged in definite order according to a definite rule. What is meant by exact sequence? Sequence is the collection of numbers arranged in a definite order according to the definite rule. So, terms in a sequence. In a sequence order, term denoted as T1, T2, T3, T4, Tn in general sequence is written as Tn, and hence such type of sequence is here. Suppose in 9, 15, 21 and 27. So listen here, this 9 is equal to T1, means T1 is equal to 9, T2 is equal to 15, T3 is equal to 21 and T4 is equal to 27. So listen here student carefully. 1, 2, 3, 4 ह्या क्रमाने लिहिलेल्या नैसर्गिक संख्या आहेत. त्यानंतर 1, 3, 5, 7, 9 या सुद्धा नैसर्गिक संख्या संचातील पण विषम संख्या आहेत. पुढे 1, 4, 9, 16, 25, 36 या संख्या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्यांचा वर्ग आहे. क्रमाने येणाऱ्या संख्या कोणत्या? 1, 2, 3, 4, 5 त्यांचा वर्ग केला तर एकाचा वर्ग 1, दोनाचा वर्ग 4, तीनाचा वर्ग 9 या पद्धतीने. मग ह्या तिन्ही संख्यांच्या मांडणीमध्ये लगतच्या दोन संख्यांमधील एक विशिष्ट असा संबंध असतो आणि म्हणून त्याला आपल्याला क्रमिका असं म्हणता येतं. म्हणजेच क्रमिका म्हणजे काय सांगता येईल मग आपल्याला? विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात. इन इंग्लिश a sequence is the collection of numbers arranged in a definite order according to the definite rule. Then क्रमिकेतील पदे. क्रमिकेतील क्रमवार पदे. क्रमवार पदे म्हणजेच कशी? T1, T2, T3, T4 डॅश 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 Tn या प्रकारे दर्शवली जातात. सामान्यतः क्रमिका ही Tn अशी लिहितात. मग उदाहरण जर घेतलं आपण 9, 15, 21 आणि 27 ह्या संख्या ज्या दिलेल्या आहेत ही एक क्रमिका आहे असं जर आपण गृहीत धरलं तर T1 म्हणजेच 9, T2 म्हणजे 15 आणि T3 म्हणजे 21 आणि T4 म्हणजे 27. याचा अर्थ असा होतो की T1 ची किंमत 9, T2 ची किंमत 15, T3 ची किंमत 21 आणि T4 ची किंमत 27 येते. आणि म्हणूनच आपण त्याला असंही लिहितो T1 बरोबर 9, T2 बरोबर 15, T3 बरोबर 21 आणि T4 बरोबर 27 येतं. या पद्धतीने विद्यार्थी मित्रो तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेशनमधील क्रमिका म्हणजे काय आणि क्रमिकेतील पदे कशी ओळखली जातात ही समजलं असेल. पुन्हा एकदा एकदम थोडक्यात सांगायचे म्हटले तर क्रमिका म्हणजेच किंवा सिक्वेन्स म्हणजे एका विशिष्ट अशा क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला क्रमिका म्हणतात. सिक्वेन्स म्हणजे काय? सिक्वेन्स इज द कलेक्शन ऑफ नंबर्स अरेंज्ड इन अ डेफिनाइट अकॉर्डिंग टू द डेफिनाइट रूल. आणि त्यातली पदे या सिक्वेन्स term in the sequence T1, T2, T3, T4 dash 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 Tn, these are the terms in that sequence. So next point, arithmetic progression. In the given sequence, if
the difference between the two consecutive term is constant, same or equal, then the sequence is called as arithmetic progression. मग अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय, त्यालाच आपण अंकगणितीय श्रेणी असं सुद्धा म्हणतो. दिलेल्या क्रमिकेतील कोणत्याही दोन क्रमागत पदांमधील फरक जर स्थिर असेल, सारखा असेल, समान असेल तर त्या क्रमिकेला अंकगणितीय श्रेणी असे म्हणतात. देन कॉमन डिफरन्स, इट इज ऑल्सो डिनोटेड बाय स्मॉल डी. द कॉन्स्टंट means same or equal. Difference in an arithmetic progression is called the common difference. The common difference is denoted by D. मग सामान्य फरक त्यालाच आपण कॉमन डिफरन्स असं म्हणतो, तो इंग्रजी स्मॉल डीने दाखवला जातो. या अंकगणिती श्रेणीतील क्रमागत पदांमधील फरक जर स्थिर असेल त्या सामान्य फरकाला सामान्य फरक असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे म्हटले तर सामान्य फरक किंवा डी म्हणजे काय, तर अंकगणिती श्रेणीतील दोन क्रमागत पदांमधील जो काही फरक येईल तो जर सारखा येत गेला तर त्याला सामान्य फरक किंवा डी असं नोंदवलं जातं. देन फर्स्ट टर्म इन ॲन अर्थमॅटिक प्रोग्रेशन, अंकगणिती श्रेणीतील पहिलं पद. नाउ लिसन हियर. The first term in an arithmetic progression is denoted by letter A or T1. बघा, अंकगणिती श्रेणीतील पहिलं पद हे स्मॉल a किंवा T1 ह्या अक्षराने दाखवता येतं. Then if in an arithmetic progression first term is A and common difference is D, then the next consecutive term of an arithmetic progressions are first term T1 is equal to A, second term T2 is equal to T1 plus D, and third term T3 is equal to T2 plus D. या पद्धतीने आपल्याला त्याचे अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद जर समजा ए किंवा T1ने दाखवलं तर त्याच अंकगणितीय श्रेणीचं पहिलं पद ए असेल, सामान्य फरक डी असेल तर त्यानुसार त्याची जी पदं तयार होतील ती पहिलं पद जर T1 बरोबर ए घेतलं तर दुसरं पद T2 बरोबर हा T1 प्लस त्या दोघांमधला असणारा फरक जर ॲड केला तर ते दुसरं पद म्हणजे T2 तयार होतं. तिसरं पद काढताना T3 बरोबर T2 प्लस डी. या पद्धतीने आपल्याला अंकगणितीय श्रेणीची पदं ए आणि डीची व्हॅल्यू माहिती असताना निर्माण करता येतात. यानंतर पुढे जाऊया. क्वेश्चन, which of the following sequence is an arithmetic progression? If they are arithmetic progression, then find the common difference. प्रश्न असा दिलेला आहे, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणितीय श्रेणी आहेत, ज्या अंकगणितीय श्रेणी असतील त्यातील सामायिक फरक काढा. नाउ फर्स्ट एक्झाम्पल 2, 4, 6, 8. या ठिकाणी T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 4, T3 इज इक्वल टू 6 अँड T4 इज इक्वल टू 8. देन T2 minus T1 is equal to 4 minus 2 is equal to 2, means you will here find out the value of D. D is equal to T2 minus T1 is equal to 4 minus 2 is equal to 2. या ठिकाणी आपण D म्हणजे कॉमन डिफरन्स, त्याला सामान्य फरक म्हणतो. तो काढताना T1, T2, T3, T4 या क्रमागत असणाऱ्या संख्यांमधनं मोठ्या संख्येतनं छोटी संख्या जर वजा केली म्हणजे T2 मधून जर T1 वजा केला तर तुम्हाला जो D मिळेल तो D. त्यानंतर T3 मधून T2 वजा केला तेव्हा तुम्हाला D ची व्हॅल्यू मिळेल. T4 मधून T3 वजा केला तेव्हा तुम्हाला D ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच या ठिकाणी एक सूत्रच तयार होतं, D इज इक्वल टू T2 मायनस T1, D इज इक्वल टू T3 मायनस T2, D इज इक्वल टू T4 मायनस T3. आणि या पद्धतीने जेव्हा या दोन क्रमागत संख्यांमधील फरक आपण काढत गेलो तर 4 वजा 2 बरोबर 2, 6 वजा 4 बरोबर 2 आणि 8 वजा 6 बरोबर सुद्धा 2. याचा अर्थ
लगतच्या दोन क्रमागत पदांमधील फरक हा सारखा आलेला आहे. हे ह्या ठिकाणी इक्वेशन नंबर 2, 3 आणि 1, 2, 3 या तिन्ही इक्वेशनवरून. तर डीची व्हॅल्यू या ठिकाणी 2 आलेली आहेत आणि म्हणून आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स इज ॲन AP, देन इफ दे आर AP फाइंड द कॉमन डिफरन्स. आता ह्या उदाहरणामध्ये ही अर्थमॅटिक प्रोग्रेस आहे, कारण यातील दोन क्रमागत पदांमधील फरक कसा आहे, सारखा आहे. सेकंड एक्झाम्पल 2, 5/2, देन थर्ड अँड 7/2. या ठिकाणी बघा T1 इज इक्वल टू 2, T2 इज इक्वल टू 5/2, T3 इज इक्वल टू 3 आणि T4 इज इक्वल टू 7/2. या पद्धतीने आपण ह्या संख्या आपण T1, T2, T3 आणि T4च्या लिहून घेतल्या. मग पुन्हा नेहमीप्रमाणे डीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणजेच कॉमन डिफरन्स फाइंड आउट करायचं. त्यासाठी आपण काय करतो, T2 मायनस T1 आणि म्हणून T2ची व्हॅल्यू 5/2 मायनस T1ची व्हॅल्यू 2 त्या ठिकाणी टाकली आणि तेव्हा त्याची वजाबाकी करण्यासाठी छेद समान केला. त्यावेळेस 5 मायनस 4/2 इज इक्वल टू 1/2. डीची व्हॅल्यू या ठिकाणी येते 1/2. हे झालं पहिलं इक्वेशन. दुसऱ्या इक्वेशनमध्ये बघा T3 मायनस T2 या ठिकाणी पुन्हा T3ची व्हॅल्यू 3 घेतली, T2ची व्हॅल्यू 5/2 घेतली आणि त्याची वजाबाकी केल्यानंतर उत्तर येतं 1/2. अशा पद्धतीने T4 मायनस T3 घेऊन सुद्धा आपल्याला 1/2 आन्सर येतं. नाव ऑल ऑफ यू लिसन हियर carefully. You will first find out the value of D, means the common difference, and then this D value is common in each and every consecutive term. Therefore these two consecutive term is constant and this is given as the sequence is arithmetic progression. आणि त्याच पद्धतीला आपल्याला असं म्हणता येईल की ती जी दिलेली सिक्वेन्स आहे ती अर्थमॅटिक प्रोग्रेशनमधली आहे, बिकॉज ऑफ द कॉमन डिफरन्स डी इज इक्वल टू 1/2. देन थर्ड एक्झाम्पल 0.3, 0.33, देन 0.333. या ठिकाणी T1 इज इक्वल टू किती होतील, 0.3, पुन्हा T2 इज इक्वल टू 0.33 आणि T3 इज इक्वल टू 0.333. मग फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ डी. डी इज इक्वल टू T2 मायनस T1 म्हणजे 0.33 मायनस 0.3. वजाबाकी किती येईल, 0.3. हे झालं इक्वेशन पहिलं. या ठिकाणी आपण T2मधून T1 वजा केला, आपल्याला 0.3 मिळाले. त्याच्यानंतर पुढे जायचं आहे आपल्याला T3 मायनस T2. त्यावेळेस T3ची व्हॅल्यू घेतली 0.333 मायनस 0.33. तेव्हा आपल्याला व्हॅल्यू मिळते 0.003. ह्या दोन्ही इक्वेशनमध्ये, इक्वेशन क्रमांक 1 आणि इक्वेशन क्रमांक 2मध्ये जर बघितलं तर डीची व्हॅल्यू ही डिफरंट आहे. एकदा आली 0.3 आणि एकदा आली 0.003 आणि यावरून आपल्याला असं म्हणता येईल की द टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज नॉट कॉन्स्टंट अँड हेन्स द गिव्हन सिक्वेन्स इज नॉट अ अर्थमॅटिक प्रोग्रेशन बिकॉज ऑफ द कॉमन डिफरन्स इज नॉट ए सेम ऑर कॉन्स्टंट. या ठिकाणी आपल्याला या क्वेश्चनमध्ये कॉमन डिफरन्स सेम जर आला तरच आपल्याला ती श्रेणी अर्थमॅटिक प्रोग्रेशनची आहेत, APची आहेत असं म्हणता येईल. त्याच्यानंतर पुढे क्वेश्चन 2, राईट ॲन अर्थमॅटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म इज अ अँड कॉमन डिफरन्स इज डी. राईट ॲन अर्थमॅटिक प्रोग्रेशन हुज फर्स्ट टर्म इज A अँड कॉमन डिफरन्स इज D. जर अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद A आणि सामान्य फरक D असेल तर अंकगणिती श्रेणी तयार करा. फर्स्ट एक्झाम्पल A इज इक्वल टू 10 अँड D इज इक्वल टू 5. नाव T1 इज इक्वल टू A
is equal to 10 means what actually a and t1 is also same. हे दोघंही पहिलीच पद म्हणून मानली जातात. हे आपण वरती बघितलं आणि म्हणून एची जी व्हॅल्यू आहे 10 हीच तुमचं पहिली त्या श्रेणीचं पहिलं पद असेल म्हणजेच T1 असेल आणि डी दिलेला आहे 5. देन T2 फाइंड आउट करता येईल कसा T1 प्लस डी पहिलं पद अधिक कॉमन फरक किंवा कॉमन डिफरन्स. देअरफॉर T2 इज इक्वल टू T1 प्लस डी इज इक्वल टू 10 प्लस 5 इज इक्वल टू 15. सेम T3 फाइंड आउट करू T2 माइनस डी 15 plus 5 is equal to 20. Then T4 is equal to 25 and hence 10, 15, 20, 25 is the required arithmetic progression. ही आपल्याला एक अर्थमॅटिक प्रोग्रेशन तयार होते. बघा एक्झाम्पल नंबर 2 मध्ये जाऊ आपण. a is equal to 6 and d is equal to -3. Then T1 is equal to a is equal to obviously 6. Then d is equal to -3. Then second value T2. This T2 is find out T1 plus d. Then 6 plus -3 is equal to plus 3. T3 value is find out T2 plus d. Then 3 D2 ची व्हॅल्यू 3 अधिक d ची व्हॅल्यू -3. 3 मायनस 3 होतील 0. या पद्धतीने तुम्हाला T3 बरोबर 0 आला. आता T4 ची व्हॅल्यू करताना T3 अधिक D ह्या दोन व्हॅल्यू एकत्र करणार. T3 ची व्हॅल्यू जर 0 आली आणि D ची व्हॅल्यू जर -3 आहे तर 0 - 3 बरोबर -3. या पद्धतीने तुम्हाला T1 ची व्हॅल्यू 6, T2 ची व्हॅल्यू 3, T3 ची व्हॅल्यू 0 आणि T4 ची व्हॅल्यू -3. या ठिकाणी 6, 3, 0 वजा 3 ही तुम्हाला अंकगणितीय श्रेणी मिळाली. नाउ ऑल ऑफ यू लिसन हियर केअरफुली. T1 is equal to a is equal to 6, T2 is equal to T1 plus d and hence after adding the value there 6 plus -3 is equal to 6 minus 3 is equal to 3. Then T3 T2 plus d. Then after adding the value 3 plus -3 is equal to 3 minus 3 0. Then T4 T3 plus d is equal to 0 plus -3 and hence obviously 0 minus 3 minus 3 0 minus 3 is equal to -3 and hence the sequence is 6 3 0 -3 is the arithmetic progression. Then example number 3, a is equal to -3, d is equal to 0. Here also T1 is equal to a is equal to -3, T2 is equal to T1 plus d is equal to -3 plus 0 is equal to -3. T3 is equal to T2 plus d. After adding the value T2 and d, -3 plus 0 is equal to -3. Then T4 T3 plus d is equal to 3 plus 0 is equal to -3. Here -3 -3 -3 and -3 is the our arithmetic progression. Then for example a is equal to -19 and d is equal to -4. Then T1 is equal to a is equal to -19 and T2 is equal to T1 plus d. In this equation adding the value T1 is equal to -19 and d is equal to -4. So -19 minus 4 is equal to -23. T3 is equal to T2 plus d is equal to 23 plus -4 is equal to -23 minus 4 is equal to -27. T4 is equal to T3 plus d. Here also adding the value of T3 and d, -27 plus -4 is equal to -31 and hence our required arithmetic progression is -19 -23 -26 -31 in this way. Then going to the example 5, a is equal to -7, d is equal to 1/2. Therefore
T1 is equal to A is equal to minus 7. Then T2 is equal to T1 plus D. Then adding the value of T1 and D, minus 7 plus 0.5. This value of D is 1/2, means actually this will be 0.5, and hence here you should put the value of D is 0.5. Then minus 7 plus 0.5 is equal to minus 6.5. Then T3 is equal to T2 plus D. Then add the value of T2, minus 6.5 plus 0.5 is equal to minus 6. Then T4 is equal to T3 plus D, minus 6 plus 0.5 is equal to minus 5.5, and hence minus 7 minus 6.5 minus 6 minus 5.5 is the required arithmetic progression. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी समजून घेणं खूप गरजेचं आहे की जर ए ची व्हॅल्यू मायनस 7 दिलेली आहे आणि डी ची व्हॅल्यू 1/2 म्हणजेच 0.5 दिलेली आहे, तर आपल्याला T1 ची किंमत आणि ए ची किंमत सेम आहेत मायनस 7, आणि डी ची व्हॅल्यू ही 0.5 घेऊ आपण 1/2 ऐवजी. त्या दोघींचा अर्थ एकच होतो. म्हणून T2 ची व्हॅल्यू वजा 6.5 येते, T3 ची व्हॅल्यू वजा 6 येते, T4 ची व्हॅल्यू वजा 5.5 येते, आणि या पद्धतीने आपली अंकगणिती श्रेणी तयार होते. -7 -6.5 -6 -5.5 या पद्धतीने. पुढचं शेवटचं उदाहरण 6. A is equal to minus 1.25, D is equal to 3. T1 is equal to A is equal to minus 1.25, and then T2 is equal to T1 plus D. Then adding the value T1 and D, minus 1.5 plus 3 is equal to 1.75. Then T3, T2 plus D. Then here also add the value T2 and D. You should find out the value of T2 is 1.75 adding here, and D's value is 3. Then after addition of this 4.75, and hence our arithmetic progression is created here. Minus 1.25, then 1.75, then 4.75 in this way. Now student, this is the practice set 3.1, and remaining example is solved in our notebook. Thank you.